जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट ही कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ही मूव्हमेंट थायलंड या देशाशी संबंधित आहे. बरं, 2024चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? तर 4 व्यक्तींना जाहीर झाला आहे. यात भूतानचे कर्मा पुंजटो, व्हिएतनामचे गुयेन थी नगोक फुओंग, इंडोनेशियाचे फरविजा पहरान, तर जपानच्या मियाजाकी हायाओ यांचा यात समावेश आहे. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. भारताने आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये 4थं सुवर्णपदक पटकावलं. हे जे 4थं सुवर्णपदक आहे हे हरियाणाच्या हरविंदर सिंग यांनी तिरंदाजीच्या इंडिव्हिज्युअल रिकर्व ओपनमध्ये पटकावलं असून ते आता पॅरा ऑलिम्पिक खेळामध्ये तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारे पहिलेच भारतीय तिरंदाज ठरले आहेत. याआधी त्यांनी 2020 साली टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं व त्यावेळेस ते तिरंदाजीत पदक पटकावणारे पहिले भारतीय तिरंदाज ठरले होते. त्यांनी एशियन पॅरा गेम्समध्ये 2018 साली सुवर्ण तर 2022 साली कांस्य पदक पटकावलेलं आहे. बरं, आता या न्यूजवर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर पहिला महत्त्वाचा प्रश्न पहा. पॅरा ऑलिम्पिक तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावणारे पहिले भारतीय तिरंदाज कोण ठरले आहेत? तर हरविंदर सिंग हे तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावणारे पहिले भारतीय तिरंदाज ठरले आहेत. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की पॅरा ऑलिम्पिक तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावणारे हरविंदर सिंग कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर ते हरियाणा या राज्याचे रहिवासी आहेत. त्यांनी हे सुवर्ण कोणत्या प्रकारात मिळवलं? तर त्यांनी हे सुवर्ण वैयक्तिक रिकर्व ओपनमध्ये पटकावलेलं आहे. आणि एक्झाममध्ये जर असं विचारलं की पॅरा ऑलिम्पिक तिरंदाजीत पहिले पदक मिळवून देणारे तिरंदाज कोण आहेत? तर पॅरा ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये भारताला पहिलं पदक हे हरविंदर सिंग यांनीच मिळवून दिलं होतं व हे पदक त्यांनी 2020च्या टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये पटकावलेलं आहे. आता ही न्यूज पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंगापूर दौरा. मित्रांनो, ब्रुनेई या देशाच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूर देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. सिंगापूरचे जे पंतप्रधान लॉरेन्स वँग आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं होतं व आता 2018 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला सिंगापूर दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि सिंगापूर या देशांनी एकूण 4 महत्त्वपूर्ण करार केले आहेत. यात सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य सहकार्य आणि कौशल्य विकास या कराराचा समावेश आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती घोषणा काय आहे? तर पहा. भारताचे पहिले तिरुवल्लूर सांस्कृतिक केंद्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? तर आता भारताचे पहिले तिरुवल्लूर सांस्कृतिक केंद्र हे सिंगापूर या देशात स्थापन करण्याची घोषणा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. भारताचे पहिले तिरुवल्लूर सांस्कृतिक केंद्र हे सिंगापूर या देशात स्थापन करण्यात येणार आहे. आणि आता कमेंटमध्ये सांगा की सध्या सिंगापूरचे राष्ट्रपती कोण आहेत? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने ई गव्हर्नन्स 2024चा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार जिंकला? तर हा जो ई गव्हर्नन्स 2024चा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार आहे हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जिंकला आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाला हा पुरस्कार त्यांच्या पोषण ट्रॅकर या उपक्रमासाठी मिळाला आहे. या पोषण ट्रॅकर उपक्रमांतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात येतं व आता याच उपक्रमासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धा आहे याचं आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आलं होतं. जर्मनीमध्ये कुठे? तर जर्मनीमधील हॅनोव्हर या शहरामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. आणि मित्रांनो, ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती असून या स्पर्धेत भारताच्या अनुया प्रसाद यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. अनुया प्रसाद या राजस्थानच्या असून त्यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. आणि याच स्पर्धेमध्ये भारताच्या दनुज श्रीकांत यांनी विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं. त्यांनी हे सुवर्ण पदक 10 मीटर एअर रायफल प्रकारात 632.7 गुणांच्या विक्रमासह आपल्या नावावर केला आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय म्हटलं आहे? आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत म्हणून शरद कमल अचंता यांची निवड करण्यात आली आहे. हे जे शरद कमल अचंता आहेत यांना 2004 साली अर्जुन पुरस्कार, 2019 मध्ये पद्मश्री तर 2022 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील लॉस्ने येथे आहे. कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील लॉस्ने या शहरात इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 6, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने शिवनंदा मेहत्रे यांना सन्मानित करण्यात आला असून या ज्या शिवनंदा मेहत्रे आहेत या जालना जिल्ह्यातील शिक्षिका असून त्यांनी मासिक पाळीमुळे शाळेतील मुलींची गैरहजेरी टाळण्यासाठी एक उपक्रम राबवला होता. त्यासाठी आता त्यांना या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. 2023-24 या वर्षासाठी एकूण 110 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे व हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 1962-63 पासून देण्यात येत आहे. पण 2021-22 मध्ये या पुरस्काराचं नामकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असं करण्यात आला आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा, BCCIने पुरुषांच्या निवड समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आता BCCIने पुरुषांच्या निवड समितीचे सदस्य म्हणून अजय रात्रा यांची नियुक्ती केली आहे. अजय रात्रा यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आली? तर सलील अंकोला यांच्या जागी अजय रात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जी पुरुषांची निवड समिती आहे याचे अध्यक्ष हे अजित आगरकर असून या समितीमध्ये शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद यांचा देखील समावेश आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत. यामध्ये भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हे तेजिंदर सिंग बनले आहेत. UP शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कीर्ती पांडे, दिल्लीचे नवे मुख्य सचिव धर्मेंद्र कुमार, UPSCचे अध्यक्ष प्रीती सुद्दान, लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक साधना सक्सेना नायर, आसाम रायफलचे नवे महासंचालक विकास लाखेरा, तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक हे मोनोलो मार्केस बनले आहेत. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले? तर हे जे विश्वशांती बुद्ध विहार आहे याचं उद्घाटन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कुठे? तर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे या विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आला असून हा जो बुद्ध विहार आहे हा कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रात कोणत्या राज्याच्या धर्तीवर विश्वशांती बुद्ध विहार स्थापन करण्यात आले? तर हे विश्वशांती बुद्ध विहार कर्नाटकातील बुद्ध विहाराच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला असून या बुद्ध विहारात भगवान बुद्धांची 520 किलो वजनाची मूर्ती असून या मूर्तीची हाईट ही 10.5 फूट इतकी आहे. मित्रांनो, इथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे तर महाराष्ट्राविषयी एवढे पॉईंट पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. एक्झाममध्ये नेहमी यावर प्रश्न विचारण्यात येतो. पहिला पॉईंट नोट करून घ्या, महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतका असून 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 365 इतकी असून लिंग गुणोत्तर 929 तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय शिक्षक दिन आहे हा दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व यावेळेसच्या या राष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम एम्पॉवरिंग एज्युकेटर्स फॉर अ सस्टेनेबल फ्युचर अशी होती. बरं, हा दिवस 5 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते व त्यांच्या जयंती दिनानिमित्त हा राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये झाला होता. त्यांनी 1949 ते 1952 पर्यंत सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकचे राजदूत म्हणून कार्य केलं होतं. तसेच ते 1952 ते 1962 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते व त्यानंतर ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले होते. मित्रांनो, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जॉईंट कमांडर्सच्या पहिल्या परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.